नमस्कार. तर आज आपण बनवूयात मस्त चिंचेची आंबट तिखट गोड अशी कढी. तर इथं चिंच अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत घातलेली होती. त्यानंतर ती कुस्करून घेतलेली आहे पाणी टाकून. त्यानंतर हिरवी मिरची, मीठ, लसूण वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर ठेचलेला लसूण घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण थोडासा ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडंसं परतून घेतल्यानंतर हिरवी मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. वाटण पण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारची कढी जर तुम्ही बनवली तर खूप छान लागते आणि मस्त अशी चव येते. आंबट तिखट गोड अशी चव असते, तर खूपच मस्त लागते. हळद टाकलेली आहे. त्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि जे आपण चिंचेचा कोळ काढून घेतलेला होता पाणी टाकून, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि नंतर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी अशी होते. भातासोबत, चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता. खूपच छान अशी चव येते आणि पांढऱ्या भातासोबत अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून बघा या प्रकारची कढी. आंबट तिखट गोड अशी चवीची मस्त अशी चविष्ट झालेली होती. तर बघू शकता आपली ती कढी मस्त तयार झालेली आहे. आता उकळी येऊ द्यायची आहे. मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त अशी घट्टसर झालेली आहे. एकदम चिंचेचा सार तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी?